काय झालं माहिती का, ज्या वेळेस मी लहानपण म्हणजे मला कळतंय केव्हापासून कळतं माहितीये का मला 2-3 वर्षाचं असल्यापासून सगळं कळतं, मला सगळं आठवतं. म्हणजे मला नीटनीटकं चालता येत नव्हतं तेव्हा आई मला काकाला घ्यायची आणि रडायला लावलं की गप बसवायचे. तिकडे तिकडे जवळ आवाज तू पार भिताडा शिरशील, आवाज माझा घुमल्यावर येशील, तू मंदिरात बोलतोय का देवळात बोलतोय कळ नाही आवाज काय कळ नाही. तर लहानपणीची गोष्ट सांगायला मी, ज्यावेळेस मी 2 वर्षाचा होतो त्यावेळेस रडत असताना आई मला असे काकाला घ्यायची आणि काय काय दाखवायचे बघ तुला आठवतंय का. मला तर आठवतंय या दिवा असतो का नाही, दिवा दाखवायचे का नाही तुम्हाला. कसला दिवा चिमणी सगळं काळ दाखवायचं. चिमणी दाखवायची तुम्हाला. दुसरी गोष्ट रस्त्याला येऊन नदी दाखवायची. नदी होती घरा शेजारी. कुठे नदी तिथं सांगवीला. मला चालाय बिला या तिकडच लागले लहानपणी. दाखवायचं का नाही मला समोरची नदी. आणि दुसरी गोष्ट प्यायचं तोडायचं आणि मला लय भारी आयडिया केली. धनुरास लावून टाकायची प्यायला. आई बुंगा मारायची, बुंगा टाकायची आणि असं करून करून प्यायचं तोडलं. तेव्हा मला आहे ना जवळजवळ चांगलं 5वी-6वीला जाऊस तर मला पायाला चपल्याच नसायच्या. 12 वर्ष पायाला चपल्याच नाही तर गरीब चपल्याच नाही तर. मग आमच्या मालकाच्या, आम्ही ज्याच्यात कामाला होतो त्या मालकाच्या रानात होता आंबो, ककडी, पेरू, रानात ऊस कलिंगड काही. दुपारचं ऊन झाले की कोणच नसायचं. मग आमचा नसता डाव आंब्याखाली, ऊसाला, पेरूला आणि अजून काय काय कोलिंगोडी बिलिंगोडी मोकार टोळी केली आम्ही. मी बावड्या, ही जी बहीण तिथंच माझी मावशी, तिची 2 पोरं, परत त्याची 2 चुलत भाऊ, त्यातला आता 1 जण वारला. आणि ती 2 आम्ही 2 6 जण. आणि ती कदमाची पोरं 2 अजून अशी 2 7-8 जण. एरपट्टा असं ऊसाच्या गोळीतनं जायचं, काटाने जायचो. आंबा खायचो आंब्याखाली. पण गवलोय पण लय वेळा, मार पण खाल्लाय लय वेळा. एकदा आंबत वाढताना गवलो धरलं त्याने, असं सपासप सपक लावलं. बाकीची पोळ याने कदमाचं रामा कदम ना, रामा कदम हाणून त्याचा आंबा एवढा गोड होता. पोहायला विहीर होती तिथं, लय भारी विहीर. मला पोहायला येत नव्हतं. नाही पवळाच्या पवळ का माऊली त्याचं आडनाव काय. हा पवळ का काय, पवळच की माऊलीच. पण माऊली त्याच्या विहिरी पाणी कायला काय एकदम काचवणी पाणी. समुद्रात नाही, विहिरीत. नदीला पण जायचो की. नदीला काय करायचं माहिती का, बगडा असतात का नाही पांढरा. आम्ही महानंदी असायचे, महानंदी. त्या महानंदी मध्ये एक तसलं असं सरळ चोगून यायचं, त्याला केसासारखं तसलं हिव असायचं बघ, शेवाळ असा लांबलचक बाजरीच्या कणसासारखा केसासारखा असा. माहितीये तुला त्याला काय म्हणतात काय माहिती. आणि तिथं म्हाताऱ्या म्हणून पण असायच्या ते तसलं नाही का असं. आणि त्याच्या खाली असं सरळच असायचं बघ, असं लाकूड असं सरळ असं ते काढायचं, बांध बनवायचो, त्याला पुढं काटा लावायचो, काटा. आणि बगळेत का बगळं काय पानकोंबड्या बगळं मोकार हाणायचं त्यांना. पण एक सुद्धा मिळलं नाही मिळलं. मोकार हाणायचो. चंदन असायचं, चंदनाचं झाड, त्याला एवढ्या गुटुळ्या यायच्या काळ्या, ते खायच्या आणि त्याच्या आतमधलं फोडून खायचं बदमासारखं. ती तसलं खायचो आम्ही. गुराळ होता तिथं, गुराळ. ऊसाचा टिपूर घ्यायचं, की ज्या वेळेस ते रस बीस वत्यात ना असा खाली, ते पाक जो आहे ना, पाक असा त्या कडेत वाटतात. कडे केवढी मोठी माहिती आहे, त्या घरा एवढी कडे अशी, एवढी कडे घरा एवढे म्हणले पुढे एवढी अशी कडे. त्याच्यात सगळा रस वतायचा, त्यात काहीतरी केमिकल टाकायचं आणि त्याला खाल्लं भट्टी लावायची, जाळ लावायची. ऊस आहे का, ऊस आहे ना, त्या पाकावरून असा वरच्यावर फिरवायचा. ऊसाला हे लागायचं पाकासारखं.
ती मलई त्या ऊसावर काढायची आणि ऊसावर ऊस असा रगडायचा, त्याचा पेढा तयार व्हायचा. पेढा खवा खवा व्हायचा का नाही काय, नाही ते गोड आणि मग ती काढून खायचो. नाही नाही ती गुळाच्या ढेपा बिपा बनवायच्या आम्ही. बाजरीत गुळ वाटायचा, ते पाक वाटायचा आणि त्याचं गार झालं की ढेपा बनायच्या. ढेपा बनले की ती बाजूला काढायची. आम्ही लपाछपी खेळायचो, शिवना पाणी खेळायचो, आम्ही खेळायचो, सुरफट्या खेळायचो आणि शाळेत जायचो. आणि शाळेत पण गेल्यावरती नदीच्याच कडेला शाळा, जेवणाचा डबा खाताना 2008 ला होतो, तिथं 2001 ला 2 ला केम 2008 साली 8वी ला होतो मी. 3 महिने शाळेत, 9 महिने घरी. अशी मी शाळा केली आहे. खिडकीतनं पळून. आता तिथं कसं मागासवर्गीय विद्यार्थी म्हणून हॉस्टेल होतं, मागासवर्गीय. पण शिकण्याची इच्छा असली तरी तिथं राहवटत नव्हतं, कारण घरचं खायला नाही. 8-8 दिवस आंघोळ नव्हती, आंघोळीला पाणी नव्हतं. एका तांब्यात रुमाल बुडून अंग पुसायचं असली आंघोळीची परिस्थिती. मी सकाळीच आठवण करीत होतो आंघोळ करताना. सकाळीच मला आठवलं मी की शाळेला होतो तेव्हा आंघोळीला पाणी भेटत नव्हतं आणि आता किती पाणी. मी असं सकाळी स्वतःच्या मनाला म्हणत होतो की आंघोळ करण्यासाठी आम्ही अख्खं गाव केम हिंडायचो. केम सोमनाथ अवघडेचं केम, फॅन्ड्री मधला सोमनाथ अवघडे, तिथं शाळेला होतो. त्या फॉरेस्टात जायचो, रेल्वे स्टेशनला जायचो, गावात जायचो. पाणीच कुठंच नव्हतं. एकदा असा दुष्काळ आलता पाण्याचा. 4-4 दिवस फक्त प्यायला पाणी, आंघोळीचा विषयच नाही. आणि मग बाकीचा पण विषय कशालाच पाण्याचा वापरायचा नाही. ते असलं दिवस होता. कठीण परिस्थिती होती त्यावेळेसची. सगळ्यांचा खराब होता, सगळ्यांचाच. म्हणजे सगळ्यांचाच नव्हता, सगळ्यांचा. फक्त जे मागासवर्गीय जे होते आणि जे गरीब ते गरीबच. आता सगळे गरीब चांगले झाले, तर मोठे झाले, तर निदान खाया पियाला ओके, सगळ्या सेटलमेंट आहे. प्रत्येकाकडे गाडी, 4 व्हीलर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. त्यामुळे गरीब कोणालाच म्हणता येणार नाही, मी सोडून. तुमच्याकडे गाडी नाही का? काय गाडी आहे त्या डिझेलला. काय म्हणते जाय ना, ते आपण तर माणूस आहे. लहानपणी तारा असले, आता तर चांगलं झाले. होय का? मी 1 दिवस घरी तर नसायचे कामाला, रोज कामाला जायचे. 4 दिवस राहायचे केमला शाळेला की 5व्या-6व्या दिवशी आली. अरे ती गुरुजा रेल्वे स्टेशनला दर शनिवार रविवारी ती रेल्वे स्टेशनला पोरं पळून जायची. ते शिक्षक असायचा ना, मास्तर, तो तिथंच बसायचा. जिथून एंट्री होती का ठेसनात, तिथंच बसायचा काठी घेऊन. विद्यार्थी त्याला बघूनच पळून माघारी हॉस्टेलवर कोण फ्लॅटच्या मागे एकदम एंडिंगला जाऊन लपून बसायचं. मग गाडी आली की शेवटचा डबा धरायचा आणि यायचं. एकदा पण तिकीट काढलं नाही का? पैसे पाहिजे तिकीट काढायचं. डबा धरायचा आणि शुक्रवारी यायची, शुक्रवारची काय झालं, जायचं ठरवलं मी. काय पण बावड्याने मी जायचं ठरवलं. बावड्या मला कपडे भरली, वलीच कपडे, आणि पिशवी टाकली की हॉस्टेलला उड्या टाकून मागणं निघालो की लगेच हॉस्टेलचा मास्तर आलाच गाडीवर. आईच्या गावात मागं जायला, पुढं जायला, जागेवर थांबलो ना. आला म्हणला कुठं चाललाय वाघमारे? बावड्या काय म्हणला, शर्ट इस्त्री. कपडे बघितले त्याने, म्हणला वली कपडे तुझ्या बापाने इस्त्री केली करा. हो माघारे, कळ नाही का मला आशान मारा. बाबा कुठं चाललाय? माघारे गेलो आणि ती बसला गुरुजी ऑफिस मध्ये गेला. तो गप्पा मॅमा करू नको. बसला गेला तो त्याच्या शेतामध्ये. आमचा लगेच टायमिंग बघितला, गाडीचा टायमिंग झालताच. हा, लगेच कपडे बिपडे लगेच फरार. बोळाने पळून जायचो. एकदा तर रेल्वे हुकली म्हणून मी चलत निघालो. निम्यात चलत आलो, इष्टीत बसलो. 6 रुपये तिकीट होतं तेव्हा. आता जवळजवळ 40-50 तिकीट असं. आणि माझ्या बरोबर एक फोन ट्रे होता, त्याचा बाप रेल्वेत कामाला होता. देंडे नावाचं पोरग काहीतरी नाव, हा बाळामाचं देंडे काहीतरी होतं, पण तिथं पोपट स्टेशनला होतं. त्याने काढलं की तिकीट 6 रुपये.
आलो. पारेवाडी गाडी होती. पारेवाडी डायरेक्ट केमवरून डायरेक्ट घरी 5-6 वाजता. पारेवाडी गाडी माहिती ना 6ला यायची डायरेक्ट घरी. आई कस काय आला तू? मग आलं की जात नसायचो. आणि आम्हाला ऍडमिशनच्या वेळेस काय झालं माहिती का, केमला ऍडमिशन शिक्षक आलते. पहिल्यांदा 2 जण आले शिक्षक. आईने सरबत केला, साखर संपलेले. 2 जणांच्या हिशोबाने आईने केला 1 ग्लासभर सरबत, गाला दीड झाला. पण ती सगळी शाळेतली सगळी शिक्षक आलती. पोरं नेत्यात ना मुलं वगैरे. मग ती दुसऱ्या गल्लीत निघते. 2 जण घरी घरचे शिक्षकांना ओळखत नाही, शिक्षण घरच्यांना ओळखत आल्यात बरं का. आईने हिशोबाने सरबत केला. ज्यावेळेस मागणं आले का नाही 5-6 जण अजून कोण आले? शिक्षकच 5-6 जण पण सगळी शिक्षक यायची, समजून सांगायचे आईवाला असं तसं वगैरे. 2 जण आले आणि 2 पुरता सरबत केला. शेवटची साखरेचे 2 चमचे होते तेवढं टाकलं. जाऊन 5 जण आले का साखरच नाही पैसेही नाही. तुला आठवत नसेल, मला ती गोष्ट लय आठवते. आईने जो 2 जणांना सरबत केला द्यायला त्याच्यात अजून एक तांबा वाटला. त्यांनी ओळखून घेतलं आणि जिथं गलास तिथं कप कप दिला. मला चांगलं आठवत आहे ते. अगोदर काय व्हायचं, पोरांना पण न्यायचे आणि ती जसली आयट्या वगैरे केल्यावर बाहेरच्या कंपनीला माणसं यायची आणि पुणे आयट्या केल्या का नाही त्याला उचलून घेऊन जायची असं म्हणतात आपण. करायची न्यायची म्हणून आयटीआय भेटा चांगला पगार पाणी होता. तेव्हा पुणे 10वी शिकण्यात पुण्यात कामाला जाणे हा एक म्हणजे खूप मोठी अंधश्रद्धा होती. 10वी शिकला आणि पुण्यात कामाला गेला लगीनच झाला बिचाऱ्याचा. आणि परत काय काय जणांनी त्याचा धंदा केला म्हणजे लग्नाचा. शिकलाय पुण्याला कामाला, झालं लग्न, पोरीच्या बापाला पसंत. आलाच 3 महिन्यात बायको घेतलाच गवंडी हाताला गेला कंट्रॅक्शन. बायको डबा बांध ग. पोरग काय करतात, जावाय पुण्याला होते ना घातल्या घरी काय आता. नाही पोळी देत नव्हते तसे. घरी गावाकडे म्हणलं की मग कानपूर करायचं. मुंबई पुण्याला म्हणलं मोठी बनवा वाटायचा. पोरग काय काय करणार. मुंबई पुण्याला हाय म्हणजे असं बऱ्याच घटना आहेत. मुंबईला म्हणतात इथनं म्हणतात की बाबा पोरग कामाला आहे चांगल्या ठिकाणी पुण्याला चला. आणि कामाला पुण्याला गेलं ती कुठे काम बघायला. आता काय नाही, आता कुठे पोऱ्या असू दे सरकारी नोकरी आहे का त्याला. आता अगोदर कसं होतं, पुण्याला कामाला म्हणलं की कारण पोरीचं आहे बाबा थोडीच कंपनी बघत होते बाबा हाय कुठं कामाला. मी 10वी सोडली पुण्याला कामाला जायचं 10वीतनच. पुण्याला गेलं लय काय काय म्हणजे आता त्याच्या लग्नाला काय नाही. तुमच्या लहानपणी स्टोरी आम्हाला सांगा. नाही ना, हा लहानपणीच्या स्टोऱ्या लय आहेत माझ्या. तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंट मध्ये सांगा, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत मला सहन केले 12 मिनिटं. तर चला, धन्यवाद, बाय बाय. आणि आपल्याला आहे ना, आपल्याला